जागा बाजूला काढणार असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली। पोलीस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढण्यात येणार आहेत। पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी मराठा संघटनांनी केली होती आणि या मागणीचा विचार करूनच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळतं। दरम्यान माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करू असं आश्वासन सुद्धा अनिल देशमुख यांनी दिलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावं लागला अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच मराठा समाजाला पाठिंबा देत नव्हते असंही त्यांनी म्हटलंय। जी पावलं सरकार आता टाकतंय तशा बैठका सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी का नाही घेतल्या असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। जोपर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती कशाला असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे। नितेश राणे यांनी या संदर्भात एक ट्विट करून सरकारवर निशाणा साधलाय। महाविकास आघाडी सरकारनं महापोलीस भरती करण्याचा निर्णय तातडीनं स्थगित करावा अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे। मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर पोलीस भरती का असा प्रश्नही विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे। महाविकास आघाडीनं 12,500 जागांच्या पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे। हा मूर्खपणा आहे। मराठा आरक्षणाची लढाई सध्या सुरू आहे। राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे। अशा वेळेला पोलीस भरती करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न राज्यसभा सदस्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे। शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पत्र लिहिलंय। मराठा आरक्षणावर पंतप्रधानांची वेळ घेण्याची मागणी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती या समितीचे मुख्य समन्वयक अशोक चव्हाण यांनी दिली। मुख्यमंत्र्यांच्या सोबत अतिशय सखोल चर्चा झाली असून विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला पाठिंबा दिल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलंय। मराठा आरक्षणाबद्दलचा कायदा फडणवीस यांच्या सरकारमध्ये करण्यात आला होता असा चिमटा मंत्री छगन भुजबळ यांनी काढलाय। आता सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची गरज असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते। ओबीसी दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी सर्वच स्तरातून होत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। ओबीसींना 27% नाही तर 19%च आरक्षण असल्याचं त्यांनी नाशिकमध्ये नमूद केलं। ओबीसींच्या आरक्षणात सुद्धा वाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत केली। तसंच जनगणना फॉर्ममध्ये ओबीसी असा स्पष्ट प्रकारचा कॉलम असावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मराठा आरक्षण प्रश्नी आज राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। मराठा आंदोलकांनी पुणे, कोल्हापूर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात आंदोलनं केली। यावेळेला आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संदीपन भुमरे यांच्या घराबाहेर ढोल बजाव आंदोलन केलं। मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढावा अन्यथा एकाही लोकप्रतिनिधीला राज्यात फिरून देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर मराठा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळेला आंदोलकांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी आंदोलकांची जोरदार धरपकड सुरू केली। कोल्हापूरमध्ये रस्त्यावर उतरलेल्या मराठा आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला आहे। सरकारच्या विरोधात आंदोलकांचा तीव्र रोष यावेळेला पाहायला मिळाला। आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते। कोल्हापुरातल्या मराठा आंदोलनामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा रस्त्यावर उतरवण्यात आल्याचं पाहायला मिळालं। आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी केली। दरम्यान आरक्षणासाठी मुंबई ते कोल्हापूर असं चालत जाईन असं या मुलानं यावेळी म्हटलं। पुण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी करत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली। आक्रमक झालेला मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आज पुण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला। मराठा समाजाकडून मराठा महासंघाकडून
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळेला कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। दरम्यान पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। नांदेडमध्ये छावा संघटनेनं मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ढोल वाजवा आंदोलन केलं। छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। छावाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री चव्हाण यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडला। प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि ढोल सुद्धा वाजवण्यात आले। अशोक चव्हाण यांच्या निवासस्थान परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं रूप आलं होतं। मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता। स्वतः अशोक चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी नंतर पाचारण केलं। आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं, ही राज्य सरकारची हतबलता आहे असंही छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी म्हटलंय। आंदोलक आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली, तर स्थगिती उठवण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला। अन्यथा 2 ऑक्टोबरनंतर राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजाने आंदोलन केलं। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दौंडमध्ये सुद्धा मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दौंडमध्ये मोठी रॅली काढली आणि सरकारचं लक्ष वेधून घेतलं। यानंतर दौंडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। यावेळेला मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेत पोलीस भरतीला स्थगिती द्या, अन्यथा आत्महत्या करू अशा प्रकारचा इशारा दिला। बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळेला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलकांशी बातचीत केली। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्या धनंजय मुंडे यांच्यासमोर वाचून दाखवल्या। जिल्ह्यामध्ये एकही मूल कुपोषित राहू नये हे आपलं स्वप्न आहे। यासाठी विविध स्तरावरून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत। पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या पाहणीत कुपोषित बालकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं आढळून आलंय। खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली। राज्यातील यंदाचा साखरेचा गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाच आता ऊस तोडणी कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला। विविध मागण्यांसाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार संपावर जाणार आहेत। दरम्यान 21 सप्टेंबरला राज्यभर महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात येणार आहेत। आणि आता ऊसाच्या संदर्भातल्या कांद्याच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। केंद्र सरकारच्या वतीनं कांद्यावर लावण्यात आलेली बंदी तात्काळ हटवण्यात यावी अशी मागणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केली आहे। तसंच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीनं हा निर्णय घ्यावा असा आग्रह त्यांनी केंद्राला केला आहे। बीड जिल्ह्यातील नेकनूर अंबिल वडगाव परिसरामध्ये 100 शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदीचा निषेध करत ठिय्या आंदोलन केलं। नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतातच ठिय्या मांडण्यात आला। यावेळेला संतप्त शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिला। लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। कांदा निर्यात बंदीच्या विरोधामध्ये आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम राहिली। येवल्यामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते। आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाचं श्राद्ध घातलं आणि मुंडन केलं। मराठा आरक्षणाच्या सोबतच राज्यामध्ये कांद्याचा प्रश्नही पेटलाय। निर्यात बंदी रद्द करावी या मागणीसाठी नाशिकमधल्या विंचूर बाजार समितीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या संघटनेनं आंदोलन केलं। स्वतः सदाभाऊ खोत या आंदोलनात सहभागी झाले होते। बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी यावेळी जमले होते। या सगळ्यांनी कांद्यावरची निर्यातबंदी हटवण्याची मागणी केली। कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। कांदा निर्यातबंदी सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का असा सवाल रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीकाही त्यांनी केली। आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचं प्रमाणपत्र मिळेल याबद्दल विद्यार्थ्यांनी कोणताही संभ्रम मनात ठेवू नये। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। त्यांच्या प्रमाणपत्रावर कोविडच्या संदर्भातला कोणताही शिक्का मारला जाणार नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे। आपल्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या पार्थ पवार यांनी आज पुन्हा एक ट्विट केलंय। पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ट्विटरवरून त्यांनी पंतप्रधानांना या शुभेच्छा दिल्या आहेत।
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या विसरवाडी इथे भीषण आग लागली होती. विसरवाडी इथे न्हावी गल्ली परिसरात अवैध ऑइल बनवण्याचा कारखाना सुरू होता आणि या कारखान्यात ही आग लागली. भर वस्तीमध्ये सुरू असलेल्या कारखान्याला आग लागल्यानं आजूबाजूची काही घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गुजरातहून महाराष्ट्रात खचाखच भरून खाजगी वाहनातून लोक येताना पाहायला मिळत आहेत. कोविड काळामध्ये ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करणं हे चुकीचं आहे. खाजगी बस मात्र सर्रास वाहतूक करतायत असं लक्षात आलंय. नारायणगाव पोलिसांनी अशाच काही गाड्यांवर धडक कारवाई केली. यामध्ये एका बसला ताब्यात घेण्यात आलंय. वर्धा जिल्ह्यातल्या गिरोली इथे स्टेट बँकेचा अनागोंदी कारभार समोर आलाय. लिंक फेल्युअरच्या नावाखाली, इंटरनेट नसल्याच्या नावाखाली ग्राहकांना तासनतास रांगेमध्ये उभं केलं जातं. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. जिल्हा प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय, तर शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. भाचा नदीवरील पुलाचा जोड रस्ता खचायला सुरुवात झाली. कल्याण तालुक्यातील वालकस बेहरे ते खडवली या दरम्यान संघर्ष करत असलेल्या गावकऱ्यांना आता जीवावर उदार होऊन आपला प्रवास करावा लागतोय. नागरिकांच्या या प्रश्नाकडे प्रशासनाचं मात्र पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय. चांदूर रेल्वे शहरातील फुटपाथ टपरीधारकांनी 14 सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या वतीनं हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. 3 दिवस उलटून सुद्धा आंदोलनाची प्रशासनानं दखल न घेतल्यानं हॉकर फेडरेशन आक्रमक झाले. 17 सप्टेंबरपासून शहरामध्ये बेमुदत फळं आणि भाजीपाल्याची विक्री बंद केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज लाडक्या सर्जा राजाचा भाद्रपदी बैलपोळा राज्यात साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे बळीराजा यंदा हा बैलपोळा अगदी साधेपणानं साजरा करतोय. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये जांबूत परिसरात बैलांच्या अंगावर भंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना देखील बैलगाडा शर्यती घेण्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातल्या कडेगावच्या करांडेवाडी या ठिकाणी घडल्याचं समोर आलं. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी बेकायदेशीरपणे शर्यती सुरू होत्या त्या रोखल्या आणि 6 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याचं कळतं. आणि आता कोरोनाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोनाचे आकडे वाढत असल्यानं लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच एक दिलासादायक बातमी आहे. कल्याणमध्ये तब्बल 93 वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. जयवंत काकडे असं या 93 वर्षाच्या आजोबांचं नाव असून ते कल्याण पूर्वेला स्टार सिटी रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यांच्यावर यशस्वीपणे उपचार करण्यात आले. नाशिक शहरामध्ये व्हेंटिलेटर हाऊसफुल झाले, त्यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांचा जीव सध्या टांगणीला लागलाय. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक शहरातील 510 व्हेंटिलेटरपैकी 504 व्हेंटिलेटर वापरात आहेत. केवळ 6 व्हेंटिलेटर शहरामध्ये उपलब्ध आहेत, पण तेही नादुरुस्त असल्याचं समोर आलं आहे. नागपूरमध्ये महापालिकेचं कोविड हॉस्पिटल तयार झालं, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ते पूर्णपणे धुळखात पडलं आहे. परिसरामध्ये 80 बेडची व्यवस्था करून हॉस्पिटल उभारण्यात आलं खरं, मात्र कर्मचारी अजिबात नाहीत, त्यामुळे हे हॉस्पिटल सुरूच होऊ शकलेलं नाही. नागपूर महापालिकेच्या आयुष हॉस्पिटलमध्ये सध्या 35 बेड उपलब्ध आहेत. हे हॉस्पिटल सुरू झालं तर अतिरिक्त 80 बेड उपलब्ध होऊ शकतात. आता गुन्हेगारी जगतातल्या काही बातम्या. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रवी चौधरी हे पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात ICUमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अंत्यसंस्काराला जात असताना रस्त्यामध्ये गावगुंडांनी 4घांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातल्या होळ इथे ही घटना घडली. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे, तर 2 जण सामान्य जखमी आहेत. अंबेजोगाई रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरू आहेत. काल रात्री ही घटना घडली. आता काही अपडेट्स. पावसाच्या लातूरच्या निलंगा तालुक्यामध्ये औराद शहाजनी गावामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका जबरदस्त होता की अक्षरशः रस्त्यांना नदीचं रूप आलं. औराद इथला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे किती जबरदस्त पाऊस झाला याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं कासाळ नदीला मोठा पूर आला होता. दरम्यान शिंगोर्णी इथून एक 4चाकी गाडी या पाण्यात वाहून गेली. त्याचा चालक बेपत्ता आहे. अचानक झालेल्या ढगफुटी सदृश या पावसामुळे परिसरात एकच हाहाकार उडाला. गेल्या 20 वर्षांनंतर या भागात इतका मोठा पाऊस झाल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं.
यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क बांधा. घरी आल्यानंतर हात नीट स्वच्छ धुवा आणि बाहेर गर्दीच्या ठिकाणी गेलात तरी थोडा धीर धरा आणि डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा.